देशाच्या प्रगती बहुमत. राहुल गांधीचं करायचं काय? भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. आताच दिल्ली येथे झालेल्या AI समिट परिषदेमध्ये ज्या ठिकाणी राज्यामधून ज्या ठिकाणी देशामधून 50 पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आले होते, अशा ठिकाणी राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे युवा कार्यकर्ते यांनी त्या ठिकाणी जाऊन आपले टी-शर्ट काढून अर्धनग्न अवस्थेमध्ये जो धिंगाणा घातला तो देशाच्या प्रतिमेला काळमा पोचणारा होता. तर आम्हा सर्व धाराशिव येथील महिला मोर्चांच्या वतीने या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. आणि आमच्या सगळ्यांची एकच इच्छा आहे की राहुल गांधी यांनी लवकरात लवकर सगळ्या मीडियाच्या समोर माफी मागावी, नाहीतर आम्ही हा निषेध तीव्र करणार. धन्यवाद. सादर केल्याचा आरोप करत त्यांनी निषेध केला. Yes. काय विषय? खोटा AI रोबोट सादर केल्याबद्दल त्यांनी निषेध केला होता. हा, खोटा जरी एखादी गोष्ट म्हणजे चुकून घडत असेल तर त्या ठिकाणी आपण त्याला सुधारू शकतो, त्याला दुरुस्त करू शकतो. मग डायरेक्ट जर आपला देश एकीकडे आता एवढ्या प्रगतीच्या उंचीवर जात आहे, आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात देश आज आपल्या प्रगतीच्या उंच शिखरावर पोहोचला आहे. आणि त्याच ठिकाणी या अशा लोकांमुळे आपल्या देशाची मान उंच होण्याच्या ठिकाणी खालवत आहे. कारण हे जे कृत्य त्यांनी केलेलं आहे ते आपल्या देशाच्या संस्कृतीला कालिमा पोचणार आहे. त्यांनी आपल्या देश म्हणजे त्यांनी माफी मागावी, राहुल गांधी यांनी माफी मागावी, एवढी त्यांची वर्तणूक बदलावी, नाहीतर ही जनता त्यांना माफ करणार नाही. त्यांना राजकारणामधून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. नवी दिल्ली या ठिकाणी 16 ते 20 फेब्रुवारीच्या दरम्यान AI इम्पॅक्ट समिट परिषद चालू असताना काही काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी भारत आणि अमेरिका यांच्या झालेल्या कराराचा विरोध म्हणून त्या ठिकाणी अर्धनग्न असे आंदोलन काँग्रेस युवकांनी केलेले आहे. त्याचाच निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्ह्याच्या वतीने आणि महिला मोर्चातील सगळ्या महिला यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निषेध या ठिकाणी व्यक्त करत आहोत. आणि जे काँग्रेसनं ज्या युवकांनी जो या ठिकाणी जो अर्धनग्न आंदोलन केले आहे ते अशोभनीय आहे. कुठेतरी महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे, त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. एवढंच या ठिकाणी बोलतो.